का सुनबाई? अगं माहेर गेलतीस ना? मला कशी काय आलीस? काही नाही, सहजच आले. मला जरा करमत नव्हतं, मग म्हटलं जावं आपल्या घरी यावं. काय नाही झालं. अगं पोरी, तुझा चेहरा सांगतोय काहीतरी नक्कीच झालंय. सांग बरं काय झालंय? अहो खरंच काही नाही, जाऊ दे. आता मी करते सगळी कामं, तुम्ही आराम करा. अगं सुनबाई, बस इथं पहिली. काम सगळं झालंय, तू सांग पहिलं मला काय झालं. काही नाही आहे. आज माहेरी गेले होते, पण आई बाबा गेल्यानंतर ना मला असं वाटलं होतं की दादा वहिनीच माझं सगळं काही आहे. पण अगं पण काय? दादा वहिनी माझ्याशी कधी नीट वागतच नाही. आज सुद्धा तेच झालं. मी गेले खरी, पण वहिनी माहेरी निघून जाते म्हटली. मुलांना माझ्याशी बोलू पण देत नाही. आणि दादा तर कामाचं काहीतरी निमित्त सांगतो आणि म्हणतो मी 4 दिवस बाहेरच जाणार आहे. कोणासाठी जावं? सासूबाई, मी त्यांच्यासाठी एवढं करते, कधी कुठल्या गोष्टीची कमी नाही पडून दिली. असं वाटलं होतं की आई बाबा गेल्यानंतर माझं माहेर पण दादा बहिणी करतील, पण तसं काही होत नाहीये. काय करू तिथे राहून तरी, म्हणून आले. अगं पुरी, मी तुला तेच सांगणार होते. आई बाबा नाहीत, नको जाऊस माहेरी. पण तुला वाईट वाटेल म्हणून मी सांगितलं नाही. आई, पण असं का होतं? आपलाच सक्का भाऊ असं कसं काय वागू शकतो? आणि त्याला एवढं जपून सुद्धा आई वडिलांनंतर मुलगीला माहेर किंवा तिकडे जाण्याचा अधिकारच नाहीये का? अधिकार तर असतोय ग पोरी, पण आई बापानंतर म्हणावं असं ते आपल्या घरात कोण नसतं. आणि पोरी, तुला एक सांगू का? अगं मुलगीच्या माहेरचा शेवट तेव्हाच होतो ज्या दिवशी तिचे आई बाप हे जग सोडून जातात. आणि हे सगळं दुःख तू मला विचार की, माहेरी न जाण्याचं दुःख काय असं माझ्याशिवाय दुसरं कोण जाणणार आहे? आणि आई वडिलांनंतर जर भाऊ चांगला असेल तर कदाचित तिचं माहेर पण जपलं जाईल. पण जर भाऊच माझ्या भावासारखा असेल तर तिला माहेरच्या आठवणी पण तिथेच पुसून याव्या लागतील ना. झरले अकाली पडले शिवारी रुजले विखारे